SVKM संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी करण्यात येत आहे। श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मार्फत संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी SVKM संचलित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज व संशोधन केंद्र खर्डे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे 1200 बेडच्या या अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी करण्यात येत आहे। मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असून यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदारांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व NMIMS अभिमत विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी केले आहे। तारीखला महाराष्ट्राचे लाडके CM फडणवीस साहेब शिरपूरला येत आहेत आणि हॉस्पिटल आणि वेगवेगळे दुसरे प्रोग्राम आणि उद्घाटन आहे। त्याच्यामध्ये माझ्या स्वप्नाचा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि ते सामान्य माणसाने आखरी माणसाबद्दल जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि त्यामुळे आपण जे हॉस्पिटलचं उद्घाटन आपण करतो आहे त्याच्यामध्ये सर्वांनी मनापासून आपला प्रोग्रामला हजर राहण्यासाठी मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो आहे। प्रोग्राम आमच्या फार्मसी कॉलेजच्या ग्राउंडवर आहे आणि फार मोठ्या संख्येने लोकांनी यायला पाहिजे। हा महाराष्ट्रातला ग्रामीण भागाच्या इतकं मोठं हॉस्पिटल कोणीच बनवलेलं नाही व माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की आपण इथे एक हॉस्पिटल निर्माण करायला पाहिजे आणि ते आमच्या हृदयापासून आमची इच्छा होती, आमच्या परिवाराची इच्छा होती आणि ते असं हॉस्पिटल बनवलं आहे की आपल्याला नाशिकपर्यंत कुठलाही रोगला जावं लागणार नाही आणि जो असाध्य रोग आहे त्याला मुंबईला जावं लागेल अशा प्रकारचा आपण हॉस्पिटल बनवलं आहे। सामान्य आणि आखरी माणसासाठी बनवलेलं आहे आणि त्यासाठी मी आवाहन करतो की आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे आपण सर्वांनी मनापासून त्या कार्यक्रमाला हजर राहावे हे मी माझी विनंती करतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।